जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 180, वार आहे सोमवार व तारीख 29 जून 2026। सध्या आपण या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। ज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देह बुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत। सध्या आपण या ग्रंथातील
दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील बद्ध लक्षण या 7व्या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले होते. आज पुढील 10 ओव्यांचे आपण वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 40 या अंकानंतर काया वाचा आणि मन या शब्दांनी 41वी ओवी चालू होते, तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. काया वाचा आणि मन, चित्त वित्त जीव प्राण, द्रव्य दारेचे करी भजन, या नाव बद्ध. इंद्रिये करुण निश्चळ, चंचळ होऊ नेदी पळ, द्रव्य दारेसी लावी सकळ, या नाव बद्ध. द्रव्यदारा तेची तीर्थ, द्रव्यदारा तोची परमार्थ, द्रव्यदारा सकळ स्वार्थ, म्हणे तो बद्ध. व्यर्थ जाऊ नेदी काळ, संसार चिंता सर्व काळ, कथा कथा वार्ता तेची सकळ, या नाव बद्ध. नाना चिंता नाना उद्वेग, नाना दुःखाचे संसर्ग, करी परमार्थाचा त्याग, या नाव बद्ध. घटिका फळ निमिषभरी, दुश्चित नवता अंतरी, सर्व काळ ध्यान करी, द्रव्यदारा प्रपंचाची, तीर्थयात्रा दान पुण्य, भक्ती कथा निरूपण, मंत्र पूजा जप ध्यान, सर्व ही द्रव्यदारा. जागृती स्वप्न रात्री दिवस, ऐसा लागला विषय ध्यास, नाही क्षणाचा अवकाश, या नाव बद्ध. ऐसे बद्धाचे लक्षण, मुमुक्षपणी पालटे जाण, ऐक तेई ओळखन, पुढीलिये समासी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बद्ध लक्षण नाम समास सप्तम. जय जय रघुवीर समर्थ. आता या 9 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 41 या अंकानंतर काया वाचा मन चित्त या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करूया. काया वाचा मन चित्त वित्त, वित्त म्हणजे द्रव्य, जीव प्राण सर्व काही अर्पण करून त्या योगे अनन्य भावाने द्रव्यदारेचे भजन करतो. सर्व इंद्रिये स्थिर करून त्यांना पळभरही इकडे तिकडे देवाकडे वगैरे जाऊ न देता द्रव्यदारेच्याच कामी ती सर्व झिजवितो. तीर्थ परमार्थ सगळा स्वार्थ हे सर्व काही द्रव्य दाराच आहे असे म्हणतो तो बद्ध. वेळ फुकट न दवडता संसार चिंतनात घालवितो. कथा वार्ता सारे काय तेच अशी स्थिती ज्याची असते तो बद्ध. अनेक चिंता वाहत बसतो, नाना प्रकारची तळमळ करतो, अनेक दुःखांची लचांडे पाठीमागे लावून घेतो व परमार्थ टाकतो तो बद्ध. घटका फळ फार काय एक निमिषभर सुद्धा अंतःकरणात दुश्चितपणा येऊ न देता सदोदित द्रव्य दारा व प्रपंच यांचेच ध्यान करीत असतो. तीर्थ यात्रा दान पुण्य भक्ती कथा निरूपण मंत्र पूजा जप ध्यान सर्व काही द्रव्यदारा. जागतेपणी स्वप्नात रात्री दिवसा असा सर्व काळ विषयांचा ध्यास लागलेला असतो की त्यातून क्षणाचीही ज्याला फुरसत मिळत नाही
त्याचे नाव बद्ध होय. असो, असे हे बद्धाचे लक्षण असते, पण ते मुमुक्षपणात पालटते. बद्धाचा पालट मुमुक्षुपणात होतो, हे लक्षात ठेवा. पुढल्या समासात त्यांचीही लक्षणे ऐका. इतिश्री दशक 5 समास 7. येथे 5व्या दशकातील 7वा समास समाप्त होत आहे. पुढल्या समासाचे वाचन करण्यास आपण पुढल्या भागात सुरुवात करूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाचे अगदी मनपूर्वक श्रवण केले, त्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे अनेक अनेक आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.